नमस्कार. पॉलिगॉन्स अँड क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील पुढील जे पॉईंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर या अगोदरच्या क्लासमध्ये आपण पॉलिगॉन्स काय असतात, त्यांचे जे विविध अँगल्स आहेत, इंटिरियर एक्सटेरियर, त्यासाठीचे फॉर्म्युले आणि मग त्यानंतर क्वाड्रिलॅटरल्स डेफिनेशन, आणि टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स ज्याच्यामध्ये पॅरलोग्राम, रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅपेझियम या टाईपबद्दल माहिती घेणार आहोत. तर ट्रॅपेझियम म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल असतो की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये ऑपोजिट साईडची एक पेअर पॅरलल असते. म्हणजे जर समजा हा ABCD क्वाड्रिलॅटरल आपण घेतला तर ही जी AB साईड आहे ती DC ला पॅरलल असते. फक्त ऑपोजिट साईडची एकच पेअर पॅरलल असणार आणि राहिलेल्या दोन ऑपोजिट साईड ज्या आहेत या दोन त्या नॉन पॅरलल असतात. म्हणजे AB इज पॅरलल टू DC अँड AD इज नॉट पॅरलल टू BC. AD BC ला पॅरलल असणार नाही. हा झाला ट्रॅपेझियम. आता ही आहे डेफिनेशन ऑफ ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियमची डेफिनेशन. आता पुढचा जो भाग आहे तो आहे प्रॉपर्टीजचा, ट्रॅपेझियमच्या प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीजमध्ये काय बघा, फक्त ह्या दोन लाईन पॅरलल आहेत याचा अर्थ काय होणार की AD ही ट्रान्सव्हर्सल असणार आणि BC पण ट्रान्सव्हर्सल असेल. तर ह्या ठिकाणी जो अँगल A आहे आणि अँगल D आहे तर या दोन अँगलची ॲडिशन मिळून 180 डिग्री असणार, कारण हे दोन अँगल को इंटिरियर अँगल्स असणार. म्हणजे पहिली प्रॉपर्टी असणार आहे अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. आणि जो अँगल B आहे आणि अँगल C आहे, अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. या दोन अँगलचे ॲडिशन 180 डिग्री असणार, कारण हे को इंटिरियर अँगल्स असणार आहेत. फक्त एकच प्रॉपर्टी आहे ट्रॅपेझियमसाठी. आता ट्रॅपेझियमची अजून एक स्पेशल टाईप्स आहे किंवा स्पेशल टाईपचा एक ट्रॅपेझियम असतो, त्याला म्हटलं जातं आयसोसलेस ट्रॅपेझियम. आयसोसलेस ट्रॅपेझियम. आता आयसोसलेस ट्रॅपेझियम काय असतो बघा, की ज्या ट्रॅपेझियममध्ये नॉन पॅरलल साईड्स इक्वल असतात. आता ह्या दोन नॉन पॅरलल साईड्स आहेत बघा ABCD या ट्रॅपेझियममध्ये. AD and BC are non-parallel sides and AB and DC are parallel sides. AB आणि DC ह्या पॅरलल साईड्स आहेत आणि AB आणि DC पॅरलल, AD and BC are non-parallel. तर AB is parallel to DC. AB DC ला पॅरलल तर असणारच आहे अँड अजून AD इज इक्वल टू BC असणार आहे. तर असं जर असेल तर ही डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ आयसोसलेस ट्रॅपेझियम. आयसोसलेस ट्रॅपेझियमची ही डेफिनेशन आहे. मग आयसोसलेस ट्रॅपेझियमच्या डेफिनेशननुसार ऑपोजिट साईडची एक पेअर पॅरलल असली पाहिजे आणि राहिलेल्या दोन साईड ह्या इक्वल असल्या पाहिजेत. AD इज इक्वल टू BC. आपण इथे जे सिम्बॉल दिलं ते ह्याला दिलं तर ह्या दोन साईड लाईन सेगमेंट इक्वल असतात. पुढचा भाग आहे प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीजमध्ये काय काय असणार बघा. पहिली प्रॉपर्टी आहे, आता हा ट्रॅपेझियम असल्यामुळे अगोदर ज्या आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्या तर प्रॉपर्टीज या ठिकाणी लागू होणारच आहेत, पण यापेक्षा अजून थोड्याशा काही वेगळ्या प्रॉपर्टीज लागू होणार आहेत. पहिल्या प्रॉपर्टीज आपण त्याच लिहू, अँगल A आणि अँगल D या दोन अँगलचे ॲडिशन, अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल B प्लस अँगल C, अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. ही झाली पहिली प्रॉपर्टी. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये हे दोन स्टेटमेंट आहेत. आता जी सेकंड प्रॉपर्टी आहे
सेकंड प्रॉपर्टीमध्ये बेस अँगल्स आर इक्वल, बेस अँगल्स आर इक्वल ही प्रॉपर्टी आहे सेकंड प्रॉपर्टी. बेस अँगल म्हणजे कोणते अँगल बघा. आता डी सी हा बेस असणार. ए बी आणि ए डी आणि बी सीला आपण बेस मानणार नाहीत. ह्या ज्या दोन लाईन्स पॅरलल लाईन्स आहेत डी सी आणि ए बी, या दोन लाईनपैकी एक लाईन पॅरलल असणार, बेस असणार. डी सी बेस असेल किंवा ए बी पण बेस आपण घेऊ शकतो. ज्यावेळेस डी सी बेस असेल त्यावेळेस बेस अँगल्स असणार डी आणि सी. त्यावेळेस अँगल डी इज इक्वल टू अँगल सी असणार. अँड ज्यावेळेस बेस ए बी असेल त्यावेळेस अँगल ए आणि अँगल बी इक्वल असणार. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. ही आहे सेकंड प्रॉपर्टी. आता आहे थर्ड प्रॉपर्टी. तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बघायचं की दोन डायगोनल जे असतात त्या ठिकाणी बी डी आणि ए सी हे दोन डायगोनल इक्वल असतात. म्हणजे डायगोनल्स आर इक्वल. मग डायगोनलचं नाव आहे ए सी इज इक्वल टू बी डी. डायगोनल ए सी इज इक्वल टू डायगोनल बी डी. डायगोनल ए सी इज इक्वल टू डायगोनल बी डी. तर ए सी आणि बी डी हे दोन डायगोनल इक्वल असतात. तर ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत आयसोस्लेस ट्रॅपेझियममध्ये. त्यानंतर जे नेक्स्ट टाईप आहे टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल ती आहे काईट. KITE. काईट म्हणजे जो आपण पतंग उडवतो तो. पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे एक्झॅक्ट स्टँडर्ड स्ट्रक्चर काईटचं काय असलं पाहिजे त्यासाठी डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे बघा. इफ इन अ क्वाड्रिलॅटरल, एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये टू पेअर्स ऑफ ॲडजसेंट साईड्स आर इक्वल. ॲडजसेंट साईडच्या दोन्ही पेअर इक्वल असतात. म्हणजे काय बघा, ABCD या क्वाड्रिलॅटरलमध्ये ॲडजसेंट साईडच्या ज्या दोन पेअर्स आहेत, एक पेअर आहे ए बी आणि ए बी आणि ए डी यांची, आणि दुसरी पेअर आहे बी सी आणि सी डी यांची. तर ए बी आणि ए डी इक्वल असणार, बी सी आणि डी सी इक्वल असणार. आणि ह्या ठिकाणी आपण डायगोनल ड्रॉ केले तर पुढं प्रॉपर्टीज तयार होणार. पण डेफिनेशननुसार काय असणार आहे, टू पेअर्स ऑफ ॲडजसेंट साईड्स आर इक्वल. ॲडजसेंट साईडच्या दोन्ही पेअर इक्वल असणार, ज्यामध्ये ए बी आणि ए डी इक्वल असणार आहे. म्हणजे ए बी इज इक्वल टू ए डी अँड बी सी इज इक्वल टू सी डी. बी सी इज इक्वल टू सी डी. तर ही आहे डेफिनेशन. आता पुढे आहेत प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीजमध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आपण या ठिकाणी डायग्राम वेगळी ड्रॉ करूया प्रॉपर्टीजसाठी. समजा हा ए बी सी आणि डी हा असेल काईट. तर ह्या ठिकाणी एक बी डी डायगोनल आहे आणि दुसरा डायगोनल आहे ए सी. तर पहिली प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात आलेलीच असणार आहे. डायगोनल ए सी इज परपेंडिक्युलर टू डायगोनल बी डी. म्हणजे डायगोनल्स आर perpendicular to each other. Diagonals are perpendicular to each others. म्हणजेच डायगोनल AC is perpendicular to डायगोनल BD. ही झाली पहिली प्रॉपर्टी. डायगोनल AC is perpendicular to डायगोनल BD. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये बघा की या ठिकाणी जो लार्जर डायगोनल आहे, लार्जर डायगोनल स्मॉलर डायगोनलला बायसेक्ट करतो. म्हणजे याचा अर्थ BO आणि
डी ओ या दोन लाईन सेगमेंट इक्वल असतात आणि ए ओ आणि सी ओ तुम्हाला लक्षात आलेलंच असेल बघा. ए ओ लहान लाईन सेगमेंट आहे आणि सी ओ जर आपण पाहिलं तर ही ए ओपेक्षा मोठी लाईन सेगमेंट आहे. पण जर इथं तुम्ही बघितलात की बी ओ आणि डी ओ जवळपास तेवढ्याच लेंथच्या आहेत, म्हणजे याचा अर्थ बी ओ इज इक्वल टू डी ओ. आणि या प्रॉपर्टीला लिहिण्यासाठी आपल्याला असं लिहिता येतं की जो लॉन्गेस्ट डायगोनल बायसेक्ट्स स्मॉलर. आता लॉन्गेस्ट म्हणण्याच्या ऐवजी लॉंगर डायगोनल असं पण म्हणू शकतो आपण. लॉंगर डायगोनल बायसेक्ट्स स्मॉलर डायगोनल. लॉंगर डायगोनल हा स्मॉलर डायगोनलला बायसेक्ट करतो. त्यानंतर या ठिकाणी जे आपण अँगल्स पाहिले बघा, अँगल ए बी सी हा जो अँगल आहे आणि जो अँगल ए डी सी हा जो अँगल आहे, तर हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहेत. ही आहे नेक्स्ट प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला असं लिहिता येतं की अँगल ए हा पुढं जो अँगल आहे तो ए बी सी इज इक्वल टू अँगल ए डी सी. ए बी सी आणि ए डी सी हे दोन अँगल इक्वल असतात. आता ह्या ठिकाणी डेफिनेशननुसार जर आपण पाहिलं तर ॲडजसेंट साईडच्या दोन पेअर ह्या ठिकाणी इक्वल आहेत. तर ए बी ए डीला इक्वल आहे आणि बी सी लाईन सेगमेंट डी सीला इक्वल आहे. मग ह्या ठिकाणी आपण ए बी डी हा जर ट्रँगल घेतला तर या ट्रँगलमध्ये दोन साईड्स इक्वल आहेत, म्हणजे हा आयसोसलेस ट्रँगल झाला. तर आयसोसलेस ट्रँगलमध्ये इक्वल साईड्सचे ऑपोजिट अँगलसुद्धा इक्वल असतात, म्हणजे हा जो स्मॉल अँगल आहे या दोन अँगलपैकी हा छोटा आणि हे दोन्ही इक्वल असणार. आणि या ठिकाणी सेम ह्या ट्रँगलमध्ये जर आपण बघितलं तर हे दोन अँगल इक्वल असणार, म्हणजे ह्या दोन अँगलची ॲडिशन आणि या दोन अँगलची ॲडिशन ही सेम असणार आहे. त्यानंतर जो हा डायगोनल असतो लॉंगर डायगोनल, हा लॉंगर डायगोनल ह्या दोन्ही एंड अँगल्सना बायसेक्ट करतो, म्हणजे दोन इक्वल अँगलमध्ये डिवाइड करतो, म्हणजे अँगल बी ए ओ. नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला असं लिहिता येतं, प्रॉपर्टी नंबर 4 आपण या ठिकाणी लिहूया. अँगल बी ए ओ इज इक्वल टू अँगल डी ए ओ. आणि जर ह्या ठिकाणी आपण अँगल पाहिलं तर अँगल बी सी ओ इज इक्वल टू अँगल डी सी ओ. तर या ठिकाणी हे दोन अँगल्स आणि हे दोन अँगल्स इक्वल असतात. तर हे सर्व झालं काईटच्या बाबतीत प्रॉपर्टीज. त्यानंतर ज्या क्वाड्रिलॅटरल्सच्या टाईप्स आहेत आपण पाहिलेल्या, तर या सर्व टाईप्समध्ये जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर सर्वात अगोदर क्वाड्रिलॅटरल्स येणार आहेत. क्वाड्रिलॅटरल्सच्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये पॅरलोग्राम्स असणार आहेत. पॅरलोग्रामपेक्षा थोडंसं वेगळा ट्रॅपेझियम असणार आहे आणि या दोघांपेक्षा वेगळा काईट असणार आहे. आता प्रॉपर्टीनुसार तुम्हाला लक्षात आलेलं असणार आहे. मग ज्या प्रॉपर्टीज पॅरलोग्रामच्या आहेत त्या सर्वच प्रॉपर्टीज रोम्बस आणि रेक्टँगल या दोघांना लागू होतात. आणि जे ट्रॅपेझियम आहेत ट्रॅपेझियमच्या सर्व प्रॉपर्टीज आयसोसलेस ट्रॅपेझियमला लागू होतात. आणि काईट हा तर सेपरेटच आहे, काईटची काही वेगळी स्पेशल अजून दुसरी कोणती टाईप नाही. पण जे रोम्बस असतात आणि जे रेक्टँगल असतात या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून जी डायग्राम बनते ती आहे स्क्वेअर. आता जर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक पॅरलोग्राम
रोम्बस राहत नाही, उलटं बघावं लागेल आपल्याला, म्हणजे उलट डायरेक्शनने. काय काय बघावं लागेल उलट डायरेक्शनने? तर प्रत्येक जो स्क्वेअर असतो तो रेक्टँगल असतो, प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो, प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम असतो, प्रत्येक रेक्टँगलसुद्धा पॅरलोग्राम असतो, आणि प्रत्येक पॅरलोग्राम क्वाड्रिलॅटरल असतो. तर हे सर्वच क्वाड्रिलॅटरल्स आहेत. प्रत्येक काईट क्वाड्रिलॅटरल असतो, प्रत्येक आयसोसलेस ट्रॅपेझियम हा ट्रॅपेझियम असतो, आणि प्रत्येक ट्रॅपेझियम हा क्वाड्रिलॅटरल असतो. म्हणजे प्रत्येक आयसोसलेस ट्रॅपेझियमसुद्धा क्वाड्रिलॅटरल असतो. प्रत्येक स्क्वेअर हा क्वाड्रिलॅटरल असतो, प्रत्येक रेक्टँगल हा क्वाड्रिलॅटरल असतो, प्रत्येक रोम्बस हा क्वाड्रिलॅटरल असतो, प्रत्येक पॅरलोग्राम हा क्वाड्रिलॅटरल असतो. पण याच्या उलट म्हणजे प्रत्येक क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेलच असं सांगता येत नाही, प्रत्येक क्वाड्रिलॅटरल हा ट्रॅपेझियम असेल सांगता येत नाही, प्रत्येक क्वाड्रिलॅटरल हा काईट असेल सांगता येत नाही, प्रत्येक क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल सांगता येत नाही, प्रत्येक क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल हे सांगता येत नाही, आणि प्रत्येक क्वाड्रिलॅटरल हा स्क्वेअर असेल हे पण सांगता येत नाही. डिपेंड करत आहे की त्या डेफिनेशननुसार जे काही रूल दिलेले आहेत ते रूल जर अप्लाय होत असतील, प्रॉपर्टीज अप्लाय होत असतील, तर त्या त्या क्वाड्रिलॅटरलनुसार त्यांच्या टाईप्स ज्या आहेत त्या बनतात. तर अशा पद्धतीने जे पॉलिगॉन्स अँड क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील बेसिक पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. आता यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल्स जे आहेत ते पाहणार आहोत. तर थँक्यू.